नमस्कार मित्रांनो, मी तुषार पाटील ठाकी पॉईंट चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यास कशाप्रमाणे करायचा या विषयावर आज आपण बोलणार आहोत. मित्रांनो, मला व्हॉट्सअपला आणि जे व्हिडिओ मी युट्यूबवरती अपलोड केलेले त्यामध्ये बरेच कमेंट असे येत होते की सर आम्ही जीएसचा अभ्यास कशाप्रमाणे करायचा आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सर्व जीएस संदर्भात ज्या गोष्टी सामान्य ज्ञानचा तुम्हाला कशाप्रमाणे अभ्यास करायचा, कोणते बुक तुम्हाला रेफर करायचे, मी बुकचं नाव नाही सांगणार तुम्हाला, पण जर तुम्ही मला व्हॉट्सअपला कमेंट केलं, व्हॉट्सअपला जर मेसेज वगैरे केला, माझा नंबर टेलिग्राम चॅनलला दिलेला आहे. त्या ठिकाणून मला व्हॉट्सअपला मेसेज करा, मी तुम्हाला चांगला एक तुकडा रेफर करेल. यामध्ये मला कोणत्याही प्रकारचा लाभ वगैरे नाही. ठीक आहे. जरी मी तुम्हाला सांगितलं तरी तुम्हाला जर आवडेल तरच तुम्ही ते खरेदी करू शकता. क्लिअर झालं? तर मी एक एक पॉईंट वरती तुमच्यासोबत बोलणार आहे. जे काही सांगणार आहे ते अनुभवातून सांगणार आहे. जीएस कोणता विद्यार्थी कोणत्या पद्धतीने कव्हर करतो, कोणता विद्यार्थी कोणत्या पद्धतीने कव्हर करतो. ठीक आहे. आपण एक एक दोन मुद्द्यावरती या ठिकाणी बोलू. तर सर्वात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे ठोकळा. ठीक आहे. आता ठोकळा तुम्ही जो वाचणार आहात तो तुम्ही चांगला चूज करा. ठीक आहे. चांगला म्हणजे कसा, गट अ गट ब ला जो यूज केला तो जे आहे ठोकड्यावरती स्पष्ट लिहिलेलं आहे, गट अ गट ब साठी उपयुक्त ठोकळा. एवढा डीप मध्ये तुम्हाला जायचं नाही. क्लिअर झालं? ठीक आहे. एक ठोकळा तुम्हाला घ्यायचा आहे व्यवस्थितरित्या, की जो पोलीस भरतीला एखादा जो मुलगा पोलीस वगैरे झालेला आहे किंवा जे आजूबाजूला तुमचे विद्यार्थी अभ्यास वगैरे करतात त्यांना विचारा. कोणताही ठोकळा वगैरे घ्यायचा नाही. नाहीतर गट अ गट ब ला जो ठोकळा यूज करतात मुलं, तो जर तुम्ही घेतला, तुम्हाला पोलीस भरतीत खूप भयंकर कठीण वाटेल. ठीक आहे. 1 ते 2 वेळा सुद्धा तुमचा तो ठोकळा वाचून होणार नाही. क्लिअर झाला? त्यामुळे तुम्हाला ठोकळा चूज करताना व्यवस्थित चांगला ठोकळा चूज करायचा आहे. आता त्यानंतर ठोकळ्यासोबत जीएसचं अजून कोणतं पुस्तक घेऊ का? हा सुद्धा प्रश्न असतो. तर माझ्या मते ठोकळ्यासोबत कोणतेही पुस्तक घ्यायची गरज नाही. पण जर तुम्हाला घ्यायचं असेल, तर तुम्ही वन लाइनर घेऊ शकता. ठीक आहे? वन लाइनर घेऊ शकता. आता हे वन लाइनर कसं घ्यायचं आणि ठोकळा कसा वाचायचा, वन लाइनर सुद्धा कशाप्रमाणे वाचायचे ते सुद्धा तुम्हाला सांगेल. वन लाइनर यूज करताना वन लाइनर पुस्तकामध्ये बघायचं. या पुस्तकामध्ये जे वन लाइनर क्वेश्चन दिलेले ते घटक वाईज दिलेले आहे का? घटक म्हणजे या ठिकाणी विज्ञानाचे वेगळे आहेत. ठीक आहे. भूगोलाचे वेगळे आहेत. त्यानंतर पंचायत राजचे वेगळे आहेत. याप्रमाणे वन लाइनर पुस्तक असं आहे का ते बघायचं. म्हणजे विज्ञानाचे पूर्ण वन लाइनर दिलेले असतील, त्यानंतर भूगोलाचे पूर्ण, पंचायत राजचे पूर्ण, समाज सुधारकांचे पूर्ण. जर असं पुस्तक असेल तर ते खरेदी करा. तुम्हाला माहिती नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी हे दोघं पुस्तक तुम्हाला सांगून देईल. ठीक आहे. आता त्यानंतर बघा, ठोकळा 1 ते 2 वेळा मुलगा वाचून घेतो किंवा मुलं ठोकळा वाचताना काय चुकी करतात ते बघा. भारताचा भूगोल, जगाचा भूगोल आणि ठोकळ्याच्या सुरुवातीला जे अजून 1 ते 2 पॉइंट आहेत, त्याच्यावरती अपवादात्मक एक प्रश्न आला तर आला. ते तुम्हाला सुरुवातीला वाचायचं नाही. सुरुवातीला काय वाचायचंय ते बघा. पंचायत राजवरचा प्रश्न असतो. भूगोलावरचा एम.एच. भूगोलावरचा प्रश्न असतोच. सायन्सवरचा प्रश्न असतो. त्यानंतर राज्यघटनावरचा प्रश्न असतो. राज्यघटना. ठीक आहे. हे पॉइंट आहे. समाज सुधारकांचा असतो. समाज सुधारक यांच्यावरचा प्रश्न असतो. तर हे पॉइंट तुम्हाला आधी करून घ्यायचे. 1 ते 2 वेळा तुम्हाला हे पॉइंट करायचे. जेव्हा तुमच्या पेपरमध्ये स्कोर वाढतो, या टॉपिकवरचा प्रश्न चुकत नाही, तेव्हा तुम्हाला कळतं पेपर सोडवताना की माझा भारताच्या भूगोलावरचा प्रश्न जातोय, जगाच्या भूगोलावरचा प्रश्न जातोय, तेव्हा त्या ठिकाणी ते तुम्हाला वाचून घ्यायचे. तुम्हाला कळतं की आपला प्रश्न कुठे चुकतोय. क्लिअर झालं? सुरुवातीला ठोकळा वाचताना, ठीक आहे, हायलाइटर वापरायचं नाहीये. हायलाइटर वापरायचं नाहीये. पहिल्यांदा तुम्हाला ठोकळा असाच वाचून घ्यायचा आहे. त्यानंतर दुसऱ्यांदाही वाचून घ्यायचा आहे. ठीक आहे. 1 ते 2 वेळा ठोकळा वाचून तुम्हाला काहीच होणार नाही. 1 ते 2 वेळा ठोकळा वाचून तुम्हाला काही जास्त समजणार नाही. असा कोणी नाही की 1 वेळा वाचून त्याला पूर्णतः समजलेलं आहे. क्लिअर झालं? एखादा जो मुलगा जीएस मध्ये खूप हुशार आहे किंवा याचे जीएसचे मार्क जात नाही, त्याने सुद्धा घातलेली असते. त्यामुळे ठोकळा तुम्हाला जवळपास आतापासून जर विचार केला, ठीक आहे. आजची तारीख 14 तारीख आहे. 14 डिसेंबर. आजपासून जरी विचार केला तरी तुमच्याजवळ जवळपास 3 महिने तरी आहे. 90 दिवस. काहींजवळ मुंबईसारख्या सिटीमध्ये किंवा पुणेसारख्या सिटीमध्ये काही जवळपास 5 महिने आहे. तुमचा अभ्यास होऊन जाईल. ठीक आहे. जवळपास 2 ते 3 ते 4 वेळा तुमचा ठोकळा रीड करणं होऊन जाईल. माझ्या मते तरी या 90 दिवसांमध्ये. ठीक आहे. आता तुम्हाला हायलाइटर वापरायचं नाहीये. पहिल्यांदा पेन्सिल सुद्धा वापरायचं नाहीये. दुसऱ्यांदा सुद्धा रीड करून घ्यायचं. तिसऱ्यांदा रीड करताना तुम्हाला पेन्सिल वापरायची आहे. काय वापरायचे? पेन्सिल वापरायची. जर तुम्ही हायलाइटर यूज करू शकता तर हायलाइटर वापरून घ्या. पण पेन्सिल यूज करायची. एखादा जर पॉइंट आहे, ठिकाणी या ठिकाणी हा पॉइंट आहे XYZ, आम्ही पेन्सिलने हायलाइटर केला.
पण दुसऱ्यांदा वाचताना माझी नजर इथे गेली, हा मला येतोय, याच्यावरचा सुद्धा प्रश्न आला, याच्यावरचा सुद्धा प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये आला, हा पॉईंट माझा क्लिअर होऊन जाईल, तेव्हा मी पेन्सिलीने या ठिकाणी खोडू शकतो. हायलायटर राहिलं तर इथं पूर्ण गर्द राहतं. ठीक आहे, म्हणजे आपलं वाचताना परत त्या ठिकाणी जातो. पेन्सिलने खोडलेलं असलं ना, तर या ठिकाणी ठोकड्यामध्ये जर 100 पॉईंट असेल, तर नंतर तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा वाचन करताना यामधील 50 पॉईंट तुमचे खोडले जातात, कारण ते तुम्हाला येतात. ठीक आहे, हायलाइट का केलं जातं की ते मला येत नाही. तिसऱ्या चौथ्यांदा ते वाचलं जातं तर 50 पॉईंट खोडले जातात की हे मला येत आहे, राहतात 50 पॉईंट. क्लिअर झालं? म्हणजे तुमचा टाइम असतो. हायलाइट केलेलं असलं तर त्या ठिकाणी आपल्याला तो पॉईंट लगेच लक्ष जातो, तो पॉईंट आपण वाचून घेतो. क्लिअर झालं? किंवा हायलाइट सुद्धा तुम्ही केलं, त्या पॉईंटवरती लक्ष गेलं, तो येतो, त्याला स्किप करायचं. क्लिअर झालं? ठीक आहे. तुकडा रीड करताना मी सांगितलं जगाचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, जगाचा भूगोल, भारताचा भूगोल. महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला रीड करायचा आहे. जगाचा भूगोल, भारताचा भूगोल. त्यासोबतच सुरुवातीचे 1 ते 2 पॉईंट आहेत. ते पॉईंट सुरुवातीला स्किप करून टाकायचे. वाचन करताना 1 ते 2 वेळा वाचन करताना त्यांना स्किप करायचे. ठीक आहे. तुकड्यामध्ये जीएस साठी ज्याला जीएस वगैरे येत नाही, त्याने जीएस साठी दिवसाला जवळपास 2 ते 3 तास काढा. ठीक आहे. 2 ते 3 तास तुम्हाला जीएस वाचन करायचंय. या 2 तासामध्ये एक तुम्ही सरासरी ठोकड्याचं पेज पकडला, तर हे पेज वाचण्यासाठी जवळपास 4 मिनिट लागतात. ठीक आहे. जरी खूप स्लो वाचलं तरी 4.5 मिनिटाच्या आतमध्ये तुमचं ते पेज वाचून होऊन जातात. जवळपास तुमचे एका तासामध्ये 15 पेज होतात. ठीक आहे. 2 तास जरी तुम्ही जीएस ला दिले, तर तुमचे कमीत कमी 28 ते 30 पेज रोज वाचन झालं पाहिजे. ठीक आहे, रोज तुम्ही वाचायला पाहिजे. आता समजून घ्या, मी जीएस मध्ये महाराष्ट्राचा भूगोल घेतला, तर महाराष्ट्राचा भूगोल माझा एकाच दिवशी संपणार नाही. कारण बरेच असे तुकडे की महाराष्ट्राच्या भूगोलाच्या नंतर, म्हणजे एखाद्या घटकाच्या नंतर लगेच त्या ठिकाणी जवळपास 300 ते 400 प्रश्न दिलेले आहेत. ठीक आहे. आता या प्रश्नांना कशाप्रमाणे रीड करायचं मी ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. आता भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल माझा वाचून झालेला आहे. ठीक आहे. या ठिकाणी 2 तास तुम्ही रीड केला, अजून अर्धा 1 तास तुमच्याजवळ जीएस साठी राहिला, तर हे जे वन लाईनर पुस्तक आहे, या वन लाईनर पुस्तक मधील महाराष्ट्राचे जे वन लाईनर पुस्तक आहे ते रीड करायचे. क्लिअर झाला? ठीक आहे. हे रीड करायचे. किंवा हे वन लाईनर पुस्तक जर तुम्ही नाही घेतलं, तर ऑप्शन मध्ये काय तुमच्याकडे मी ते तुम्हाला सांगतो. आपण महाराष्ट्राचा भूगोल वाचतोय, याच्या जे शेवटी प्रश्न आहेत 300 ते 400 प्रश्न, हे तुम्हाला रीड करायचे. आणि हे रीड करताना बघा, महाराष्ट्राचा भूगोल तुम्ही रीड केलेला आहे, ते प्रश्न रीड केलेले. आता हा 1 नंबरचा प्रश्न, हा 2 नंबरचा प्रश्न, हा 3 नंबरचा, हा 4 नंबरचा प्रश्न, 1 ते 2 वेळा हे प्रश्न वाचून घ्या. जेव्हा तुम्ही तिसऱ्यांदा प्रश्न वाचन करत आहात, तिसऱ्यांदा, तेव्हा तुम्हाला समजेल महाराष्ट्राचा हा पहिला प्रश्न मला येतोय, दुसरा प्रश्न येतोय, तिसरा येतोय, चौथा मला येत नाही. तर या प्रश्नाच्या पुढे अशी याप्रमाणे पेन्सिलीने टिक करून ठेवायची. मी असं टिक करायचं, याप्रमाणे असं टिक करायचं. मग या ठिकाणी या 300 प्रश्नांमधून 200 प्रश्न गायब होऊन जातात, 100 प्रश्न राहतात. क्लिअर झाला? ठोकळा तुम्ही जवळपास 3 ते 4 वेळा वाचन झाल्यानंतर बघा, काही मोठी गोष्ट नाही ठोकळा 3 ते 4 वेळा वाचन करणे, काहीच मोठी गोष्ट नाही. तुम्ही आता या क्षणाला सांगता माझ्याकडे वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही. तुम्ही जर व्यवस्थितरित्या रीड केलं, ठीक आहे, तर तुमचा 3 वेळा ठोकळा जरी वाचन झाला तरी बऱ्यापैकी होऊन जातो. पण या 3 वेळा ठोकळा जर वाचन केला, बऱ्यापैकी होण्यासाठी या बाकीच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला कराव्या लागतील. हे वन लाईनर, त्यानंतर शेवटचे प्रश्न याप्रमाणे, आणि त्यासोबतच तुम्हाला बघा, ज्या आपल्या प्रश्नपत्रिका पीवायक्यू, पीवायक्यू प्रश्नपत्रिका, ह्या सर्वात जास्त तुम्हाला मदत करतील. या सर्वात जास्त तुम्हाला मदत करतील. तुम्हाला एका दिवसामध्ये जवळपास 3 ते 4 पीवायक्यू प्रश्नपत्रिका वाचन करायचे आहे. वाचन करताना काय करायचं बघा, सर्वात आधी 2024च्या वाचन करा, त्यानंतर 2023च्या, त्यानंतर 2021च्या, याप्रमाणे तुम्हाला रिव्हर्स जायचंय. ठीक आहे. आता जर मी 2024च्या जवळपास 60 प्रश्नपत्रिका पकडतो, ठीक आहे, 60 प्रश्नपत्रिका रीड केल्या. आता 60 प्रश्नपत्रिका रीड केल्या मी, या 60 प्रश्नपत्रिकांमध्ये 2 ते 3 भाग करायचे. मी 20 प्रश्नपत्रिका रीड करेल आधी. ठीक आहे. 4 ते 5 दिवसात मी 20 प्रश्नपत्रिका रीड करेल. त्यासोबतच 20 प्रश्नपत्रिका रीड झाल्यानंतर पुढे जायचं नाही, या 20 प्रश्नपत्रिकांना डबल रीड करायचं, यांनाच वाचन डबल करायचं. ते कशाप्रमाणे बघा, आता ही 20 प्रश्नपत्रिका आहे, यामधून जीएस आणि मराठी वाचन करायचं. ही प्रश्नपत्रिका आहे तुमच्यावाली. ठीक आहे, 2024 ची प्रश्नपत्रिका आहे. आता या ठिकाणी तुमचे प्रश्न आहे. आता 1 नंबरचा प्रश्न, 2 नंबरचा, 3 नंबरचा, 4 नंबरचा, 5 नंबरचा हा प्रश्न आहे. हे प्रश्नपत्रिकेमध्ये काय करायचं बघा, या ठिकाणी शेवटी उत्तर दिलेलं असतात तुमचं.
पहिल्याचं दुसऱ्याचं ब, तिसऱ्याचं त्याला टिक करून ठेवायचं. याचं आहे, याचं बी आहे, याचं सी आहे, याचं डी आहे, याचं सी आहे. याप्रमाणे टिक करून ठेवायचा. मराठीचा प्रश्न वाचायचा, जीएसचा प्रश्न असेल, जीएसचा असेल, मराठीचा असेल, यांना रीड करून घ्यायचं. पहिला प्रश्न मला येतोय, दुसरा येत नाही, या ठिकाणी मी टिक करेल. तिसरा येत नाही, या ठिकाणी टिक करेल. चौथा मला येत नाही, या ठिकाणी टिक करेल. या 20 प्रश्नपत्रिकांमध्ये तुमचे जवळपास याप्रमाणे टिक जास्त होतील. हे पेन्सिलने टिक करायचे तुम्हाला. या ठिकाणी या 20 प्रश्नपत्रिकांमध्ये तुमचे सर्वात जास्त टिक होतील पेन्सिलने. तुम्ही दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ही प्रश्नपत्रिका रीड करताल तेव्हा हे पेन्सिलने खोडलं जाईल. ठीक आहे. या पूर्ण 20 प्रश्नपत्रिकांमध्ये पेन्सिलने जर असं तुम्ही टिक केलं एखाद्या प्रश्नाच्या मागे तर हे फक्त निघतील तुमचे 10 दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा. क्लिअर झालं? पीवायक्यू प्रश्नपत्रिका तुम्हाला मदत करतील या ठोकड्यासाठी. ठीक आहे. आता बघा, मी या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल वाचन करत आहे. महाराष्ट्राचा भूगोल वाचन करत आहे किंवा पंचायत राज घेऊन पंचायत राज वाचन करतोय. तर मी या प्रश्नपत्रिका ज्या वाचन केलेल्या आहे या प्रश्नपत्रिकांमधील मी जो पंचायत राजचा प्रश्न या ठिकाणी वाचलेला आहे तर माझ्या डोक्यात लगेच क्लिक होईल की पंचायत राजचा या पॉइंट मधील आपल्याला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. हा तुमचा मॅप आहे. काय आहे? प्रश्नपत्रिका तुमचा मॅप आहे. तुम्हाला सांगते की या पॉइंट वरती प्रश्न आला होता. क्लिअर झालं? त्यामुळे हे वन लाईनर तुम्ही युज केलं तर ठीक आहे. जर हे नाही युज केलं तर प्रश्नपत्रिका तुम्हाला वाचायची आहे. जर हे पण युज करताय हे पण युज करताय तर ठीक आहे. तरी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण वेळ टाइम तुमच्याने मॅनेज झाला पाहिजे. ठोकळा काही मोठी गोष्ट नाही रीड करणे. तुम्ही सुरुवात करा. ठोकळा काही मोठी गोष्ट नाही रीड करायची. ठीक आहे. तुम्ही सुरुवात करा, बरोबर होईल. दिवसाला तुम्हाला जवळपास 28 ते 30 पेज वाचायचे. जर यापेक्षा जास्त वाचताय तरी ठीक आहे. पहिल्यांदा तुम्ही वाचन कराल तर तुम्हाला असं वाटेल की या ठिकाणी मी 2 पेज वाचले पण माझं काहीच लक्षात नाही. तिसरं वाचलं काही लक्षात नाही. पण तुम्ही जेव्हा याला 2 ते 3 वेळा वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी पुढच्या पेजवर काय लिहिलेलं आहे. ठीक आहे. जे वाचन करताय ते सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये बसेल. पण मी काय सांगितलं, पहिल्यांदा हायलायटर यूज करायचं नाही. तर पहिल्यांदा तुम्ही हायलायटर यूज केलं तर पूर्ण ठोकळा तुमचा पिवळा, गुलाबी, लाल दिसेल. समजतंय? येतच काही नाही तर आपल्याला. समजतंय तुम्हाला? तुम्हाला जर काही नाही येत असेल, त्या पॉइंट मधील काही समजत नसेल, तुम्ही याला पण टिक कराल, त्याला पण टिक कराल, त्याला पण टिक कराल. असं करायचं नाही. आता त्यानंतर येऊ आपण टेलिग्रामवरती. हे सर्व जीएस हा जो व्याप आहे ना जीएसचा हा खूप मोठा आहे. हे कव्हर होत नाही. पण याला कव्हर करतात या प्रश्नपत्रिका. ठीक आहे. ठोकळा तुमचा रीड चालू असतं आणि प्रश्नपत्रिका तुम्हाला प्रश्नपत्रिका पीवायक्यू प्रश्न तुमचे करून टाकतात. कारण पीवायक्यू प्रश्नपत्रिका वाचल्याने एवढा फायदा आहे की तुमचं जवळपास 60% जे या ठिकाणी होऊन जातात. हे जे पीवायक्यू प्रश्न असतात हेच रिपीट होतात. समजताय मित्रांनो तुम्हाला? जर तुम्ही 10 ते 15 प्रश्नपत्रिका वाचल्या तुम्हाला स्वतःला समजून जाईल 100 प्रश्न परत रिपीट झालेले. क्लिअर झालं? त्यामुळे प्रश्नपत्रिका रोज वाचन करा. रोज जवळपास तुम्ही 4 ते 5 प्रश्न 4 तरी वाचले पाहिजे. प्रत्येक दिवशी 4 तरी वाचायला पाहिजे. आणि माझं प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणं असतं, शेड्यूल लावल्याशिवाय अभ्यास बसायचं नाही. शेड्यूल लावल्याशिवाय अभ्यासाला बसायचे नाही. जो तुम्ही मोबाईलला वेळ देताय, जवळपास तुम्ही 2 तास मोबाईलला देत असाल तर देऊ नका. एवढा वेळ देऊ नका. म्हणजे इंस्टा वगैरे, व्हॉट्सअप वगैरे जिथं तुमचा टाइम जातो तिथं स्किप करून टाका. सध्या तुम्ही स्वतः 90 ते 60 ते 70 दिवसांचं टार्गेट घ्या. समजतंय तुम्हाला? आणि बघा, अनुभवातून सांगतो, आज तुमच्याकडे वेळ आहे. उद्या तुमच्याकडे एवढाच वेळ असेल हे सांगता येत नाही. समजतंय मित्रांनो तुम्हाला? आज तुमच्याकडे 6 तास, 7 तास, 8 तास आहे. ते तुम्ही व्यवस्थित शेड्यूल बनवून अभ्यास करा. क्लिअर झालं तुम्हाला? नाशिकचा एक मुलगा होता. तो मुलगा कामाला होता. ठीक आहे. एका ठिकाणी काम वगैरे करायचा. पण त्याचा अभ्यास थोडा बरा होता. ग्राउंड वगैरे ठीक होता. त्याचा गोळा वगैरे आपला होता. तरी तो 7 ते 8 तास तिथं काम करायचा. तिथं काम करून तो लागलेला आहे. नोकरीला लागलेला आहे तो नाशिकला. ठीक आहे. तर त्याच्यासोबत माझं बोलणं झालं. तर बघा, तो ज्या शॉपवरती कामाला होता त्या शॉपमध्ये त्याला जेव्हाही वेळ वगैरे भेटायचा तेव्हा तो या ठिकाणी टेलिग्रामला टेस्ट सोडवायचा. आता बरेच तुम्ही टेलिग्रामला जवळपास टेलिग्राममध्ये तुम्ही जवळपास 6 ते 7 किंवा 5 खूप झाले. 5 ते 6 चॅनल फॉलो करा. जास्त चॅनल फॉलो करू नका. ठीक आहे. 5 ते 6 फॉलो करा. कारण 5 ते 6 फॉलो केल्यानंतर ती माहिती आपण व्यवस्थित रीड करून घेतो. आता या ठिकाणी या ज्या टेस्ट असतात या 20-20 मार्कांच्या किंवा 15-15 मार्कांच्या असतात. ठीक आहे. काही करायचं नाही, तुम्हाला फक्त क्लिक करायचं आहे. कळलं? आता ते जे तुम्ही टेस्ट वगैरे देणार त्या टेस्टचा कोड तुम्हाला लगेच समजेल. जे प्रश्न चुकले तेही समजतील. त्या टेस्टचं अनालिसिस करत राहायचं. क्लिअर झालं? जेव्हाही तुम्ही ग्राउंडला वगैरे जाताय, कुठे जेवणाला बसले, जेवण येण्यासाठी वेळ आहे, 5 मिनिटं जरी भेटले तरी 2 ते 3 टेस्ट सोडून होऊन जातात.
या ज्या टेस्ट असतात मित्रांनो 15-15, 10-10 मार्कांच्या, या सुद्धा तुमचं जीएस डेव्हलप करण्यासाठी हेल्प करतात. क्लिअर झालं मित्रांनो? तर या प्रकारे तुम्ही तुमचं जीएस वगैरे डेव्हलप करू शकतात. मित्रांनो मी परत एक वेळा सांगतो, ठोकळा तुम्हाला 2 ते 3 वेळा वाचन करायचे, त्यापेक्षा जास्त वेळ वाचावा लागेल तुम्हाला ठोकळा. ही सत्य परिस्थिती आहे. ठीक आहे. 1 ते 2 वेळा वाचून तुम्हाला काही समजणार नाही. असं स्वतःला समजू नका की मी 2 वेळा ठोकळा वाचून घेतलेला आहे. आणि हे पण समजू नका की ठोकळा खूप पहाडासारख्या माझ्याने वाचन होणार नाही. नाही. आपल्यासोबतचा एखादा विद्यार्थी वाचू शकतो तर आपण का नाही वाचू शकत? मी स्वतः अनुभवातून गेलेला आहे आणि मी मुलांची मनं पाहिलेले आहे. मुलांसोबत बोललेलं आहे. मुलांना ठोकळा खूप मोठी गोष्ट वाटते. समजतंय तुम्हाला? तर नाही. तुम्ही व्यवस्थित शेड्यूल लावलं, रोज 28 ते 30 पेज वाचन करायचे. ऑटोमॅटिकली तुमचा ठोकळा संपून जातो. कॉन्फिडन्स येतो. परत दुसऱ्यांदा वाचन होतं, परत तिसऱ्यांदा वाचन होतं. क्लिअर झालं? जीएस सोबतच तुम्हाला बाकी विषयांचा व्यवस्थितरित्या अभ्यास करायचा आहे. या ज्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या मित्रांनो, मी ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहे, तर 100% तुमचं सामान्य ज्ञानचा अभ्यास ऑटोमॅटिकली कव्हर होऊन जाईल. क्लिअर झालं? परत एक वेळा सांगतो तुम्हाला, ठोकळा रीड करायचा आहे प्रत्येक दिवशी. ठीक आहे. त्यानंतर पीवायक्यू प्रश्नपत्रिका प्रत्येक दिवशी तुम्हाला रीड करायची आहे. रीड कशा करायचे ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे मी. या ठिकाणी पहिले उत्तराला टिक करून घ्यायचा. जो प्रश्न येत नाही त्याला याप्रमाणे मार्किंग करून घ्यायची पुढे. हायलायटर यूज करायचं नाही. हायलायटर तिसऱ्यांदा, चौथ्यांदा यूज करायचं. क्लिअर झालं? तोपर्यंत पेन्सिलने व्यवस्थित टिक मार्क करून घ्यायची. 8 प्रश्नपत्रिका एका वर्षाला आहे. पहिल्यांदा 20 वाचन करा. दुसऱ्यांदा पण त्याच 20, तिसऱ्यांदा पण 20, नंतर पुढे जा. तिसऱ्यांदा वाचन करताना तुम्हाला एवढं वाचन करायची गरज पडणार नाही. कारण तुम्ही जे टिक केलेले प्रश्न आहेत तेच तुम्ही रीड करणार आहात. क्लिअर झालं मित्रांनो? आणि शेड्यूल. परत एक वेळा तुम्हाला सांगतो की तुम्हाला शेड्यूल फॉलो करायचंय. ग्राउंडला गेल्यानंतर फक्त आणि फक्त ग्राउंड द्या, लगेच या. तिथे गेल्यानंतर जाताना टाइमपास होतो, तिथं टाइमपास होतो. गप्पा गोष्टी करत बसू नका. समजतंय तुम्हाला? मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला समजलं असेल की सामान्य ज्ञानचा अभ्यास तुम्हाला कशाप्रमाणे करायचा आहे. त्यासोबतच मित्रांनो, जर तुमचा पेपर स्कोर वाढत नसेल तर पेपर स्कोर कशा पद्धतीने वाढायचा यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि खाकी पॉईंट चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर खाकी पॉईंट चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबतच मित्रांनो, खाकी पॉईंट या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्ही नक्की जॉईन व्हा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.